ए कशी गेली गट्टी आता मला कसं एकेकाला ठुकतो ते. ए आई घाल्या काय ठोकणार आहेस आम्ही दोघा तुला येडं वाटलं विर डोपारली नाहीच वरनं टाकल्यास आणि डोपारली म्हणतोय विर चिडक्या कधी तर लाका नीट खेळायचा की रे हा ए मला बी तसंच वाटतंय. ए आज्या परत डोपर. हा डोपर एका तुमचं कायमच असते माझी गट्टी कधीच गेली तुम्ही काय मास करता. ए लका आमच्या दोघांचं डोळं काय फुटल्या ती विर अरे मी बी बघितलंय आणि त्यानं बी बघितलंय डोपारली नाही तर वरनं टाकल्यास नीट खेळला का बघा माझी गट्टी कधी गेली तुम्ही बरोबर तिथे येऊन मुतताय. मला नाही खेळायचं चाललो मी. ए जा रडक्या बायडे ए बायड्या कोणाला ए म्हणतोय? तुलाच चल निघ चल तर जास्त कोणाला अरे. खेळायचं आहे. ए दिग्या ये रे आपण दोघंच खेळूया हा ये इथं काय करताय? आणि शाळेत जायचं नाही होई आणि काय रे गट्टे खेळत आहे होई ए सायंटिस्ट आम्ही शाळेत येऊ नाही येऊ आम्हाला नाही शाळा शिकायची तुला का करायचं आहे आणि आपण शाळेत नाही गेलो तो का मास्तर मरतोय विर हा अरे मजी रे अहो म्हणजे काय म्हणजे दररोज दररोज शाळेत जाऊन काय पाट्या टाकायच्या तरी होती की एक दिवस शाळेत जायचं मस्त वेगळी गट्ट्या खेळूया विहिरीला पोवाय जाऊया आणि तू एक 5 वाजेपर्यंत ताणून आणि जाऊया मग घरी. आणि घरी कळल्यावर तुझा मेंदू काय नाचलाय का रे घरी कच कळ हे आजा दिग्या तुम्ही सांगणार आहे घरी नाही. मी बी नाही हे तुला खेळायचं असलं खेळ ती दप्तर ठेव तिकडं आणि आमच्या डावात जा हा आणि ए आज्या तुला आत्ता सांगतोय किशा आलाय हिथनं पुढं चिडायचं नाही चिडायचं असेल तर हो बाहेर आत्ताच उगत नको आमच्यावर खेळू ए आय घाल्या खेळ गे. हा चल मग ए किस्सा आलाय परत हा, खेळू. चला चला ए, माझा पहिला हा टाक ए पप्या शाळेत येणार नाहीस वे खेळत बसलय. हे तुला का करायचंय आम्ही शाळेत येईन नाही येईन तुझ्या का बाप्पा शाळा आहे विगती ए पप्या तुला नीट बोलायला येत नाही का बगल तो थोबाड पेटलेलं असतं. हे अरे मला म्हणते थोबाड पेटलेलं असतं हिचं थोबाड न पेटवताच कोळशा करत आहे ए जाडे जा आरशात तुझं तोंड बघ चल अरे तुला का त्यांचा पोळका येतोय घे बस की जरा ए काळे जा शाळेत सरांनी दिलेला अभ्यास पूर्ण करणं जेवढं गरजेचं आहे ना तेवढं शाळेत येणं बी गरजेचं आहे कळलं का. चल ग चल. पप्या खेळा तुम्ही मी चालू शाळेत. अरे हाय लय याच्या आत्ता कुठं डाव सुरू झालता तोवर गेलं ए दिग्याच्या काहीतरी जे बानगड आहे बघा नक्की हे लागा आजचा दिवस लागा लय चांगला गेला असता उगच हेकण्याचा ऐकून शाळेत आली मला तुला शाळा बघितलं झोपत यायला लागल्या. अरे पण तुला शाळेत कोणी म्हणलं होतं मी आलतो ना माझं मी तुम्हाला या बोललो होतो का मी. ए किशा हां सर अरे इकडे रे. आलो यार सर बोलावते. हां हे अच्छा ते घ्या तुम्ही जा वर्गात आम्ही येतो बघून सर काय म्हणताय ते जाऊ जाऊ अरे ये की पळत. हा बोला की सर. ती पुरगी आहे का तिला बोलवून आण. राधा हा इकडे ये ना. धर. आला वे तू शाळेत होय खेळापेक्षा शाळा महत्त्वाची आहे. असं कोण बोललं तुला. बोललं कोण तर. ए राधे निम्मा डाव सोडून गेल्यास वे इकडे खेळायला. ए सुरते तू कशाला मध्ये बोलत्या इथं महत्वाचा विषय चाललाय ना. हो महत्वाचा विषय वे थांब थांब मी पण ऐकायला येते महत्वाचा विषय. ये इथं माझ्या शेजारी उभी राहून ऐक तू गावची खबरी नाहीस का. ए पप्प्या मी तुझ्या वाकड्यात शिरत नाही तर तू माझ्या वाकड्यात कशाला शिरतोस र. ए या असं ऐकणार नाही सरांना नाव सांग त्याचं. थांब थांब तुझं सरासनीच नाव सांगते. ओ सर ए गपकी. अगं राधा तुला सरांना ऑफिसमध्ये बोलावले तुझ्या पप्पांना फोन करायचा आहे हाय तर नंबर लागत नाही वाटतं. बर जाते मी. ए चल ग. आईला किशा बाबा तू होताच म्हणून ती वाचल्या आणि दावलंच असतं बघ तिला आज. तिला कशाला दावायचं. ए तुम्ही काय असताय दाव का तुम्हाला बी. ए चल. हां चल हसते ते माझ्यावर. काय रे सोऱ्या आता बघितलं पाहिजे.
1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर बघा हे 4 अंक आहे 4 अंक दिले आपण 4 अंक 10 एकूण 10 कोण या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ए पप्प्या दिके लोणचेच फोड. हे आहे घाल्या तुझ्या बाण चपाती बरोबर लोणचं खाल्ल्याला कर. अरे लोणचं तोंडी लावाय असतंय आणि ती भाजी आहे ना मग घे की गप. अरे एक लोणचेच फोड दिला का लगेच गरीब होतीस वी. धर धर हावऱ्या बोड्याची. शिंगे रोज मेथीचीच भाजी आणते मी, दुसरं काय भाजीपाला बनत नाही तुमच्या घरी. बाया तूच राहिली होती बोलायची, घरी येऊन सांग की आईला, बघू तुझं ऐकते का. अगं तुला पाहिजे ना दुसरी भाजी, तू सांगा की तुझ्या आईला, हिला कशाला सांगायला होत्या. ए बाया तुला काय करायचंय, मला आवडते मी खाणार, आधी पण खात होती आता पण खाणार आणि वर्षभर खाणारच. तुला काय करायचं गप घ्या की. अंगाची झाली ती काढ आणि सांगायला लागले तुम्हाला. ए किश्या तुझं काय चाललंय रे. काय चाललंय काय चाललंय दिसन आम्ही जीवतोय आम्ही. लोक येतात गौतमी नसता दिसते विर खुळायला का. पप्प्या मी तुझ्यावर बोलत नाही काय कळलं का आणि गप गिळायचं. आणि किश्या तुझं काय काय चाललंय ना मला सगळं समजायला लागलं, एवढं लक्षात ठेव. काय समजायला लागले रे तुला, आम्हाला बी सांग की जरा. त्या राधीकडे बघून काय हसाय काय लागलायस, त्यावर बोलतोयस काय, त्या लाईन काय मारतोयस, तुला कळते आम्हाला काय समजा नावी. हा किड्या ए तुझा काय संबंध आहे बोलायचा, तिला वाटेल तर ती बोलेली, तू कशाला सिंग म्हणतोयस. ए आज्या बिग मंग्या तुझ्यावर बोलत नाही मी, कळलं का. कुणा कुणाचं काय चाललंय ती मला माहितीये. ए राधे या डापणे बरं बोलायचं नाही, कळलं का. हे तुला लास्ट सांगतोय, नाहीतर मी भावनात नाव सांगणार, कळलं का. ए स्वराज काय बी काय बोलतेस रे. सकाळी सरांनी मला ऑफिसमध्ये बोलवलेलं होतं, तीच सांगत होता तो, आणि माझा कुणावर काय बी संबंध नाही. आणि तुला कुणाला नाव सांगायचं जाऊन त्याला सांग जा. ऐकलं का काय म्हटली ती, माझं कुणावर काय संबंध नाही, हे लक्षात ठेवायचं. चल र. सारे आकाश जिरवली बघ यांची, तोंड खाली पाडून चालली ती बघ. अरे पडणार की ह्यांच्यापेक्षा भल्या भल्याने झुरवले आपण किड्यांनो. ए पाटला न गु चाटला आई घाल्या तू खाल्लास तुझे. का ग काय नाही, शाळा सुटली आत्ताच, कुणीतरी बघल. जातीस होय मग, हो जा मग. चल चल. दीदी भाकरीचं पीठ पाहिजे होतं. की बस की देते. अगं नको बसायला आता. बस रे धर खायला देते बस. नको खायला राहू दे. बस म्हणलंय ना. बर धर बस खा परसना. सकाळी तुम्हाला बघितलं. हो बरं कोणाला सांगू नको, कारण तुला तर माहितीच आहे आपलं गाव कसं आहे. एक गोष्ट इकडची तिकडे झाली अख्ख्या गावभर होती. नाही ना सांगलं कोणाला. नाही नाही दीदी बोल की. कधीपासून आहे. तुला कशाला पाहिजे तर चौकशा. नाही राहू दे, असंच विचारलं. बरं सांगते, पण तू मला एक वचन दे, तू कोणाला सांगणार नाहीस. नाही सांगणार. कॉलेजला गेलेले मी आणि मला काही कळत नव्हतं ॲडमिशन घेताना. ते दिसला मला आणि मला बी माहीत होतं ते आपल्याच गावातलं आहे. मग काय, आणि परत तोच माझ्या जवळ आला, त्यांनी मला मदत केली. मला बी भारी वाटलं आणि त्याच्याबद्दल मला हळूहळू सगळं समजू लागलं की ते किती चांगलं आहे ते. आणि मग हळूहळू आम्ही दोघं बोलत गेलो, झालं आमचं प्रेम. त्याला झालं की तुला. प्रेम फक्त आपल्या मनात असून चालत नाही रे, समोरच्याला बी आपल्याबद्दल काय वाटतं हे समजणं बी महत्त्वाचं असतं. मला बी असंच वाटत होतं की त्याच्या नाही मनात
आणि शेवटी कसं आहे ना किसू, ते जरी नाही म्हणलं आपल्याला तरी ते प्रेम जपता आलं पाहिजे. जपता आलं तर ते प्रेम, आणि नाही आलं ना तर नुसतं आकर्षण आणि वासनाच. आणि शेवटी किसू त्यांनी मला विचारलंच आणि मी बी त्याला हो म्हणली. आता तो ना माझा आयुष्यभराचा जोडीदार आहे बघ. कसला विचार करतोय? अभ्यासावर लक्ष दे, असल्याकडे नको देऊ. धर नाही, नुसतं काय बी डोक्यात घ्यायचं लगेच. प्रेम फक्त आपल्या मनात असून चालत नाही रे. समोरच्याला बी आपल्याबद्दल काय वाटतं हे समजणं बी महत्वाचं असतं. आणि माझा कुणावर काय बी संबंध नाही. माझं कुणावर काय संबंध नाही हे लक्षात ठेवायचं.